जनता पक्ष त्यांना वेळ देईल। भारतीय जनता पक्षाला जे बहुमत मिळालेलं आहे ते लक्षात घेता आता त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे। कोणतीही वेगळी प्रक्रिया या सत्ता स्थापनेत होऊ शकत नाहीये। काळजीवाहू मुख्यमंत्री महाराष्ट्रातनं किमान 3 वेळा तरी 7-7, 8-8 दिवसांसाठी पाहिलेले आहे। त्यामुळे शिंदे यांनी स्वतःहून महायुतीला नवा नेता मिळावा यासाठी पावलं टाकली तर ते भारतीय जनता पक्षाला हवं असेल। तसं ते वागले नाहीत। त्यांच्या आमदारांच्या जोरकस भूमिकांमुळे ते वेगळी भूमिका आडून मांडत आले तर भारतीय जनता पक्ष त्यांना समजावून सांगेल, त्यांच्या योगदानाची कायम दखल घेतली जाईल। पण आता भारतीय जनता पक्षाच्या चेहऱ्याला वाट करून द्या असं सूत्र असेल। हा सर्वसमावेशक चेहरा देवेंद्र फडणवीस असू शकतो हे आता स्पष्ट झालंय। काय झालंय की या निवडणुकीत काही मराठा आणि ओबीसी अशा पद्धतीचंच वोटिंग झालेलं नाही, तर सर्व जातींनी, सर्व समाजांनी, अल्पसंख्याक मुस्लिम समुदायाचा एक अपवाद वगळता सर्वांनी महायुतीसाठी आणि भारतीय जनता पक्षासाठी मतदान केलंय। त्यामुळे यावेळेचा मुख्यमंत्री का न्यूट्रल राहील तो देवेंद्र फडणवीस व्हायची शक्यता जास्त आहे। आणि माझ्या मते रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ असताना हा शपथविधी सोहळा अत्यंत भव्य प्रमाणात मुंबईत होईल। नानीवडेकर मॅम, तुम्ही अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। याच्यानंतर आपण जे माजी विधानसभा सचिव अनंत कळसे आहेत यांच्याकडे जाऊया, तेही आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कळसे सर, आता शिंदेंनी आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सोपवलेला आहे। तुम्हाला या सगळ्या ज्या बाबी आहेत, कायदेशीर बाबी आहेत, त्यांच्याविषयी खूप जाण आहे। तर अशामध्ये आता पुढची प्रक्रिया नेमकी काय असू शकेल? कधीपर्यंत दावा होऊ शकेल आणि कधीपर्यंत दावा करता येऊ शकतो आणि कधीपर्यंत सरकार स्थापन झालं तरी पण चालेल? कळसे सर, आवाज येतोय माझा? अनंत कळसे यांचा आवाज आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीये। पुन्हा एकदा आपण जाऊयात नानीवडेकर मॅम यांच्याकडे। मॅम, तुम्ही सांगितलं आता की कोणतीही अडचण नाहीये आणि जास्तीत जास्त शक्यता आहे ती म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री होण्याची। पण आता एक सवाल राज्यातील जनतेसमोर उपस्थित आहे, तो म्हणजे जरी फडणवीसांकडे एवढे मोठे आमदार असले, 100, 130 पेक्षाही जास्त आमदार निवडून आले आहेत भाजपचे, तरी सुद्धा ज्या अडचणी येत आहेत किंवा त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं अजूनपर्यंत जाहीर केलं जात नाहीये, त्याच्या मागे 2019चा जो काही इतिहास आहे, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पदावरूनच युती तुटलेली होती, तो तर नाहीये ना, असा सवाल सुद्धा वारंवार उपस्थित होतोय। 2019 आणि 2024 या परिस्थितीत महान अंतर आहे। ते अंतर आपण लक्षात घेतलं तर आपण कोणत्याही निष्कर्षावर उत्तमरित्या पोहोचू शकू। त्यावेळेला शिवसेनेची आमदार संख्या लक्षात घेतली तर भारतीय जनता पक्ष केवळ स्वतःच्या भरोश्यावर सत्ता स्थापन करू शकत नव्हता। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी दरवाजे मोकळे केले होते, चर्चांचे आश्वासन मिळालं होतं म्हणून उद्धव ठाकरेंना महत्व दिलं गेलं नाही, हे आता हळूहळू समोर येत आहे। यावेळीची परिस्थिती इतकी सरळ आहे की भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या जागांमध्ये 5 अपक्षांची भर पडली आहे। शिवाय शिंदेकडे गेलेले काही भाजपचे उमेदवार आहेत, ते भाजपचे उमेदवार शिंदेंनी जर टोकाचा निर्णय घेतला तर राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊ शकतात। आणि मुळात शिंदे देखील हिंदुत्वाचे अत्यंत महत्वाचे शिलेदार आहेत, त्यांना परिस्थिती कळते। त्या अशा पद्धतीचा कोणताही निर्णय उद्धव ठाकरेंच्या धर्तीवर घेतील असं मला अजिबात वाटत नाही। निश्चितच। नानीवडेकर मॅम, याच्यामध्ये आणखी एक उपप्रश्न माझ्याकडे आहे, पण थोडंसं तुम्हाला थांबवते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।